नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 8 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 8 डिसेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर नीटनेटकं, व्यवस्थित आणि शिस्तबद्ध अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. आधुनिकतेबद्दल फारसं आकर्षण यांच्या व्यक्तिमत्वात, फॅशनमध्ये किंवा एकंदरीत विचारांमध्ये सुद्धा दिसत नाही. नीटनेटकेपणा हा मात्र दिसून येतो. बालपणापासून संघर्ष यांना बऱ्याच प्रमाणात करावा लागतो. जीवनात कुठलंही सुख अगदी सहजपणे मिळणं जवळजवळ कठीण. म्हणजेच एखाद्या सुखाची चव निघून गेल्यानंतर ते सुख मिळणं हा भाग सर्रासपणे यांच्या जीवनात दिसून येतो. तसं पाहिलं तर वाट बघत बसणं आणि जास्त प्रमाणात पेशन्स ठेवणं हा भाग सुद्धा यांना अनुभवाने यांच्या जीवनात दिसून येतो. बालपणापासून बऱ्याच प्रकारचे अनुभव जीवनात येत असल्या कारणामुळे एक प्रकारचा मॅच्युरिटी यांच्यामध्ये दिसून येते. ही मॅच्युरिटी त्यांच्या वागण्या, बोलण्यात, वाणीमध्ये, विचारांमध्ये, जीवनाकडे बघण्याच्या एकंदरीत दृष्टिकोनामध्ये दिसून येते. आणि म्हणूनच या व्यक्ती थोड्याशा व्यवहारी असतात. पैसे कुठे, कधी, कसे खर्च करायचे, कशा प्रकारे गुंतवायचे याबद्दलचे अनुभव किंवा याबद्दलची समज त्यांना अनुभवातून चांगल्या प्रकारे येते. संघर्षातून जीवन जगत असल्या कारणामुळे यांच्या स्वभावात थोडासा कडवटपणा दिसून येतो. म्हणजेच त्यांच्या बोलण्यात हा भाग जास्तच प्रमाणात दिसून येतो. यांच्यावर कुठल्या ना कुठल्या प्रकारची जबाबदारी घरगुती, घरातील व्यक्तींची किंवा घराच्या संदर्भातली ही कायम असतेच. जबाबदारीशिवाय यांचं जीवन असणं हे जवळजवळ कठीण. आणि म्हणूनच या व्यक्ती थोड्याशा कडवट किंवा थोड्याशा अलिप्त अशा प्रकारच्या असतात. यांच्यासाठी कर्तव्य हा भाग सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. तसं पाहिलं तर यांचा बौद्धिक स्तर चांगला असतो. शाळा कॉलेजमधले शिक्षण अगदी व्यवस्थितपणे ते पूर्ण करतात. मात्र सावरता येताना थोडंसं कठीण होऊन बसतं. सामान्यतः आपण जो विचार करतो की जे काम आपल्याला आवडतं तेच जर का आपलं करिअर असेल तर करिअरमध्ये सक्सेसफुल होणं सोपं असतं. परंतु यांच्या बाबतीत त्यांना संधीच फार कमी मिळते. समोर असणारं काम जरी ते आपल्या आवडीचं नसलं तरी ते करायचं आणि त्या आवडीचं करायचं किंवा त्या कामामध्ये आवड निर्माण करायची हा भाग यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वात दिसून येतं. काम कितीही किचकट, गुंतागुंतीचं असलं तरी ते मागे हटत नाही. जिद्द, चिकाटी अतिशय उत्तम प्रकारची दिसून येते. स्वतंत्रपणे व्यवसाय करणं यांच्यासाठी तेवढंच शुभफलदायी नसतं किंवा त्याच्यामध्ये ते सक्सेस होणं, सफल होणं थोडं कठीण असतं. पित्याचं सुख कमी मिळणं, पित्यापासून लांब राहणं, पित्याशी न जमणं, न पटणं, पित्याला काही त्रास असणं किंवा पित्याच्या जीवनात आर्थिक संदर्भात मोठे चढ उतार असणं अशा प्रकारचे अनुभव यांच्या जीवनात येतात. रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुळातच या ज्या व्यक्ती असतात त्या संघर्ष करून वर आल्यामुळे थोडेसे वृक्ष असतात. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये येणं सहसा यांना जमत नाही. मात्र रिलेशनशिपमध्ये आलं की ते रिलेशनशिप व्यवस्थितपणे निभावतात हे मात्र निश्चित. रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर सुद्धा किंवा वैवाहिक जीवनात सुद्धा थोडासा वृक्ष यांचा स्वभाव असल्या कारणामुळे यांचा जो पार्टनर असतो त्यांना यांच्याशी जमवून घेणं थोडंसं कठीण होऊन बसतं. म्हणजे या व्यक्ती थोड्या प्रॅक्टिकल असतात, भावनेपेक्षा व्यवहाराला जास्त महत्त्व देणारा असतात. वयाच्या 40-45 नंतर जीवनामध्ये यांना स्थावरता चांगल्या प्रकारची येते आणि ती कायमस्वरूपी टिकणारी असते. आरोग्याच्या संदर्भात दीर्घकाळ टिकणाऱ्या ज्या व्याधी आहेत, हाडाच्या संदर्भातले विकार हे यांना होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहते. एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे. खास करून विवाह जमणं, काही चांगले आर्थिक लाभ होणं, गुंतवणूक होणं, त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागणं, जी कामं अडकलेली आहेत, पूर्ण होत नाही आहेत, अशा प्रकारची कामं मार्गी लागणं, अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या दरम्यान येतील. तर मित्रांनो, हे होतं 8 डिसेंबर
ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.